अर्थहीन असतात त्या गोष्टी, ज्या वेळेवर मिळालेल्या नसतात. मी असं का बोलते माहिती आहे का? कारण माझ्या नवऱ्याच्या मागे मी नेहमी लागत असते की मला एक मोठं गंठण घ्यायचं आहे, मला ही साडी घ्यायची आहे, मला हे घालून बघायचं आहे, मला जीन्स टॉप घालून बघायचं आहे, मला इकडे जायचं आहे, मला हे खायचं आहे, मला ते खायचं आहे. हे मी कशावरून बोलते माहिती आहे का? माझ्या आईच्या अनुभवावरून बोलते. कारण माझ्या आईला ना मी कधीच असं कुठे बाहेर फिरायला जाताना नाही बघितलं पप्पांसोबत, किंवा तिला असं काही बाहेरचं चांगलं खाताना नाही पाहिलं, तिला एखादी चांगली साडी नेसलेली नाही पाहिलं. तिने कमीत कमी मी म्हणते ना 15 ते 20 वर्ष पैसे पैसे एक एक रुपये जोडून 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 तिच्या गंठणसाठी तिने पैसे जमा केले होते. आणि 20 वर्षानंतर तिने फक्त 4 तोळ्यांचं गंठण केलं स्वतःसाठी पहिल्यांदा. पण ते तिने किती वेळा घातलं माहिती आहे का? फक्त 3 वेळा, मोजून 3 वेळा तिने ते गंठण घातलेले. आणि या वयात घातलं जेव्हा त्या वयामध्ये तिची मुलं कमवून तिला काहीतरी देतील घेऊन, त्या वयात तिने ते घातलं, पण तिला ते घालवून मिरवायलाच नाही मिळालं. मग काय उपयोग? तिने 20 वर्षापासून साठवून तो गंठण घेण्याचा उपयोग काय झाला? म्हणून जेव्हा ज्या वस्तू घालून मिरवायच्या असतात, जेव्हा जे खायचं असतं आणि जिथं फिरायला जायचं असतं ना, त्या त्या वयातच ते केलं पाहिजे, या मताची मी आहे. कारण जेव्हा आम्ही कमवत होतो ना, तिला सगळं देऊ शकत होतो. तिला ॲक्च्युली कॅन्सर झाला होता आणि तिला ते खाता येत नव्हतं, ॲक्च्युली तिला खायला जमतच नव्हतं. आणि तिचं म्हणजे तो जो होता तिचा, आपण म्हणतो ना तारुण्य, उरलंच नव्हतं काही. किमोथेरपी देऊन 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 तिचे सगळे केस